आज मी तुमच्यासोबत हेल्दी पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. आता हेल्दी म्हणजे काय? तर हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे आणि खूप चवीला छान लागतो. बिना ओव्हन बनवणार आहोत, त्यामुळे सहज कोणीही बनवू शकतं. मुलांना पिझ्झा खूप आवडतो. मग तो बाहेरचा आणून देण्यापेक्षा जर तुम्ही घरीच या पद्धतीने पिझ्झा बनवून दिलात, तर मुलंही खूप आवडीने खातात. कारण चवीला खरंच खूप भारी लागतो. तर एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही तुम्हाला पिझ्झाची रेसिपी कशी वाटली. कारण माझ्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी असतात, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर हा पिझ्झा बघू शकता किती चीजी आणि टेस्टी असा आपण पिझ्झा घरी बनवलेला आहे. तर यासाठी काय करायचं, आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ. कारण आपण हा आजचा जो पिझ्झा आहे पूर्णपणे गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहोत. तर इथे 2 कप घेतलेले. यामध्ये 2 पिझ्झा आरामात होतात. तर आता 2 कप पिठामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ, अर्धा चमचा घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घालते. बेकिंग पावडरमुळे काय होतं, जो पिझ्झा आहे ना मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी असा होतो. त्यानंतर पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घातलेला आहे. आता तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल किंवा एखादा बेकिंग पावडर नसेल, तर मग बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा अर्धा चमचा घाला पाव चमच्याऐवजी. आणि सर्व साहित्य आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही पीठ नेहमी जसं पोळ्यांसाठी मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नको आहे आपल्याला, सॉफ्ट असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेते. खूप कमी साहित्य लागतं मुलांना. मैद्याचा किंवा बाहेरून जो आपण विकतचा पिझ्झा घेऊन येतो तो महागही पडतो. त्यापेक्षा मग घरी या पद्धतीने बनवून दिलात ना, तर मुलं खरंच खूप आवडीने खातात. कारण चवीला खूप भारी लागतो हा पिझ्झा. आता यामध्ये थोडंसं घेतलेलं आहे बटर लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. बटरमुळे काय होतं, एक तर बेसला टेस्ट छान येते किंवा मग तुम्ही बटर नसेल तर तेल लावून मळलात तरी चालेल. पण या पद्धतीने मी जसं सांगते तसं एकदा बनवून पहा. तर आता हे पीठ मळून घेतलेलं आहे. याला अर्धा तास आपण असंच साईडला ठेवून देऊया, म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल, सॉफ्ट होईल अजून. तर अर्धा तासानंतर चेक करूया. पीठ बघा छान असं मुरलं गेलेलं आहे, थोडं मऊही झालेलं आहे. आता हे थोडंसं परत आपण मळून घेऊया. तर पीठ मळून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला 2 पाट करायचे आहेत. तर मी आता घेते पोळपाट लाटणी. त्यावरती आपण हे पीठ घेऊन थोडंसं गोल फिरून लांबट करून घ्यायचे आणि याचे समान 2 भाग आपण करून घेणार आहोत. आता हा जो पिझ्झा आहे ना खरंच खूप चीजी लागतो. तर तुम्ही एकदा बनवून तर पहा. आता हे जो एक भाग घेतला आहे त्याला थोडंसं परत लांबट करून घेते आणि याचे आपल्याला 2 भाग करायचे. पण 2 भाग कसे, एक छोटा आणि एक मोठा असे आपल्याला हे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर एक छोटा गोळा आणि एक मोठा गोळा असं करून घ्यायचा आहे आपल्याला, लक्षात ठेवा. तर याचे मी 2 गोळे बघू शकता बनवून घेतलेले आहेत. आता एक छोटा आणि एक मोठा. तर त्यामधला जो मोठा गोळा आहे तो साईडला ठेवूया आणि अगदी आपण छोटा गोळा लाटून घेऊया. तर छोट्या गोळ्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत. तर पोळीने एकदम आपण पातळ नाही करणार आहोत. पिझ्झाचा बेस असतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ करायची आपल्याला. आणि एकदम जाड केल्यामुळे काय होणार, आपण हे पॅनवरती बनवणार आहोत त्यामुळे मग कढईमध्ये वगैरे बनवतो, त्यामुळे मग ते कच्चं राहू नये म्हणून आपण थोडी पातळ लाटायची. तर या जाडीची मी ही पोळी लाटून घेतली आहे. त्यानंतर असं काटेवाला चमचा असतो त्याने याला असे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे काय होतं, चपाती जी आहे फुलत नाही. कारण आपल्याला जो बेस हवा आहे पिझ्झाचा तो फुलला नाही पाहिजे, कच्चा पान गेला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायची आहे. तर अशी ही आपण पोळी एक बनवून घेतलेली आहे पिझ्झाचा बेस. आता याला साईडला ठेवूया आणि दुसरा मोठा गोळा आहे तोही लाटून घेऊया. तर तो आपल्याला या छोट्या पोळीपेक्षा मोठा लाटून घ्यायचा आहे थोडा. तर किती मोठा लाटायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर सुखं पीठ लावून आपण ही पोळी थोडी मोठी लाटून घेतलेली आहे. तर बघा ही जास्त जाड आपल्याला लाटायची नाही आहे, तेवढ्याच जाडीच्या आपण ह्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तरी बघा साईडने थोडा भाग शिल्लक राहिला पाहिजे इतपत आपल्याला ही पोळी मोठी जरा लाटून घ्यायची. त्यानंतर यालाही आपण हे फोकने टोचे मारून घ्यायचे आहेत. हा बेस तुम्ही पाहिजे असेल तर मग
जो रेडीमेड बेस येतो त्यापासूनही बनवू शकता. पण गव्हाचं बनवल्यामुळे हेल्दी तर आहेच आणि चवीलाही खूप छान लागतं, काहीही फरक वाटत नाही. त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा. आता जी छोटी पोळी आपण लाटून घेतली होती बेस पिझ्झाचा, तो हलका हलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि मंद गॅसवरती आपण हा चांगला असा दाबून दाबून चांगला बेस आहे भाजून घ्यायचा आहे. जास्त करपलाही नाही पाहिजे आणि याचा कच्चेपणाही गेला पाहिजे, असे आपल्याला हा बेस भाजून घ्यायचा आहे. म्हणूनच गॅस मंदवरती ठेवायचा आहे. आणि बघू शकता कलरही थोडा थोडा हलकासा चेंज होतो आहे. डाग येत नाही आहेत इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा असो. तर हा बघू शकता बेस आपला चांगला भाजत चाललेला आहे, पण यावरती डाग नाही आलेत. असंच भाजायचं आहे आपल्याला. तर हा आपला पिझ्झाचा बेस एक भाजून तयार झालेला आहे. तर आता जो आपण कच्चा मोठा बेस बनवून घेतला होता तो आपल्याला कच्चाच वापरायचा. तर एखादी अशी प्लेट घ्यायची ज्यावरती तुम्हाला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा, त्यावरती हा बेस ठेवायचा आणि त्यानंतर यावरती लावायचं आहे आपल्याला पिझ्झा सॉस. मार्केटमध्ये इझिली तुम्हाला मिळतो तो पिझ्झा सॉस घ्यायचा आणि लावायचं आहे. आता प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता. जास्त प्रमाणात आवडत असेल तर थोडा जास्तही लावू शकता, पण आपण 2 वेळा वापरणार आहोत त्यामुळे मी यावरती फक्त 2 चमचे लावते. चांगला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. आता पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही मग याऐवजी शेजवान चटणी आणि थोडंसं चिली सॉस मिक्स करूनही लावू शकता. थोडंसं टोमॅटो केचपही यावरती लावू शकता. हे तुमच्या आवडीवरती आहे, तुमच्या चॉईसवरती आहे. तुम्हाला जसं पिझ्झा बनवायचा तसं बनवू शकता. आता पिझ्झा सॉस लावल्यानंतर यामध्ये मी एक चीज स्लाईस ठेवते. तुम्ही चीज किसूनही घालू शकता. आता किती चीजी हवं आहे त्यानुसार तुम्ही चीज स्लाईस इथे ठेवू शकता. तर मी साधारण एकच ठेवलेली आहे. त्यावरती आपण जो बेस भाजून घेतला होता तो ठेवून घ्यायचा आहे आणि यालाही पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता इथे आपल्याला हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. असं पूर्ण जो बेस आहे व्यवस्थित कवर झाला पाहिजे एवढा आपण लावणार आहोत. त्यानंतर मी टोमॅटो केचप किंवा चिली सॉस जे तुम्हाला आवडतं ते लावू शकता. आणि 1 चमचा घेतलेला आहे मेयोनीज. तर इथे मी चिली सॉस आणि मेयोनीज मिक्स करते. चिली सॉस नसेल तर टोमॅटो केचपही लावू शकता. मेयोनीज लावल्यामुळे काय होतं, जो पिझ्झा आहे ना मस्त क्रीमी क्रीमी असा लागतो. आता हा मेयोनीज ही ऑप्शनल आहे, आवडत असेल तर वापरा, नाही वापरलात तरी चालेल. व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे बेसवरती. बघू शकता बेस मस्त असा बेस आपण पूर्ण कवर करून घेतलेला आहे. साईडचा जो भाग आहे ना खालच्या बेसचा तो आपण असंच ठेवलेला, त्याला लावलेला नाही आहे. साईडचा जो कॉर्नर आहे त्याला करायचं आपल्याला, याला फोल्ड करायचं आहे. गोल गोल असं दुमडत यायचं आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने, कारण त्याला आता जो आपण हा वरच्या बेसला सॉस वगैरे लावला आहे तो लागतोच, त्यामुळे मी साईडने लावलं नव्हतं, फक्त मध्यभागी लावून घेतलं आणि त्यावरती हा दुसरा बेस ठेवला होता. आता हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत फोक घ्यायचं आहे आपल्याला आणि फोकने आपल्याला याला परत टोचे मारून घ्यायचे आहेत. असं केल्याने काय होईल, तो बेस आहे फुलणार नाही. तर हे करून पहा या पद्धतीने. आता व्यवस्थित बेस चिपकवून झाल्यानंतर यावरती आपल्याला काही साहित्य ॲड करायचं. तर मी इथे ना कांदा थोडासा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर मोठ्या स्लाईसमध्येही घालू शकता, पण मी ज्या भाज्या वापरणार आहे ना आज, तर थोड्याशा अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात यावरती त्या लावू शकता. तर मी कांदा, सिमला मिरची आणि स्वीट कॉर्न थोडे घालणार आहे, पण आधी सिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित पसरवून घेते. आणि प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ज्या प्रमाणात तुम्हाला भाज्या मुलांना खायला घालायच्या त्या अशा व्यवस्थित पसरवून ज्या आवडतात त्या घालू शकता. त्यानंतर वरून थोडंसं हलकंसं मीठ टाकते, कारण भाज्यांना काही मीठ वगैरे लावलेलं नसतं, तर त्यांना थोडासा फ्लेवर यावा म्हणून थोडंसं हलकंसं किंचित मीठ घालते मी. सॉसेसमध्येही मीठ असतात. त्यानंतर इथं पिझ्झा किंवा सीझनिंग ऑरिगॅनो जे तुमच्याकडे असेल ना ते तुम्ही इथे वरती घालू शकता आणि प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडेसे चिली फ्लेक्स घालते, म्हणजे काय होईल, पिझ्झा खाताना फिका फिका लागला नाही पाहिजे, टेस्टी लागला पाहिजे. कारण पिझ्झा सॉसही लावलेला आहे आपण, मेयोनीजही लावलेला आहे, त्यामुळे गोड तिकडचे सर्व फ्लेवर येतील. वरून थोडंसं कॉर्न घालते
हे कॉर्न मी उकडून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर जे कच्चे आवडत असतील तर कच्चेही तुम्ही घालू शकता. पण उकडून घातल्यामुळे काय होतं, त्याचा कच्चेपणा निघून जातो. खाताना कच्चा कच्चा लागत नाही. त्यानंतर आपण इथे वरून चीज किसून घालणार आहोत. चीजही तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त घालू शकता. जास्त जर चीजही बनवायचं असेल तर अजूनही वरून चीज स्लाईसही ठेवू शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर मी घालते भरपूर प्रमाणात चीज, कारण मुलांना माझ्या चीज खूप आवडतं. मग कारण बाहेरचा जो पिझ्झा असतो ना तो खूप चीजी असतो, त्यामुळे मुलांना आवडतो. मग घरी बनवतो तोही त्याच पद्धतीने बनवूया. वरून थोड्याशा भाज्या मी परत लावते, म्हणजे काय होईल, दिसायला सुंदर दिसेल हा पिझ्झा. वितळलेल्या चीजमध्ये भाज्या दिसतात ना, छान दिसतात थोड्याशा. तर वरून परत आपण थोडासा कांदा आणि शिमला मिरची आणि स्वीट कॉर्न घालूया. तर हे बघा, थोड्याशा घालायच्या आहेत भाज्या, जास्त नाही. थोडंसं पिझ्झा मिक्स, पिझ्झा सीझनिंग, ओरिगानो जे असेल ते तुम्ही घालून घ्या. वरून थोडंसं चिली फ्लेक्स थोडंसं. त्यामुळे काय होतं, जे वितळलेलं चीज असतं ना त्यावरती हे दिसायला खूप सुंदर दिसतं. हलकासा पसरवून घेतलेला आहे. आता मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये एखादं स्टँड ठेवायचं आणि ही प्लेट आपण ठेवून घेणार आहोत यावरती. कढई चांगली तापलेली पाहिजे, लक्षात ठेवा. हलक्या हाताने ठेवायचं, नाही तर चटका लागू शकतो. ठेवल्यानंतर याला आपण कवर करून चांगला चीज मेल्ट होईपर्यंत 10 मिनटं मंद गॅसवरती चांगलं वाफवून घेऊया. म्हणजे पिझ्झा आपला तयार होईल. जो आपणचा खालचा बेस कच्चा ठेवला होता तोही चांगला शिजला जाईल, क्रिस्पी होईल. त्यामुळे 10 मिनटं आपण मंद गॅसवरती ठेवलेला आहे. तर पिझ्झा आपला बघू शकता तयार झालेला आहे. कढईमध्ये मस्त असा क्रीमी चीझी असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे, हेल्दी पिझ्झा. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता मस्त असा चीझी पिझ्झा झाला आहे तयार. घरच्या घरी किती हेल्दी पिझ्झा आहे. मुलांना तुम्ही बिंदास देऊ शकता आणि मुलं खरंच आवडीने खातात. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला हा पिझ्झा कसा वाटला.